हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रद्धा's वायटी हाऊस. तर आज आपण लर्न करणार आहोत वेज ऑफ स्पीकिंग. लर्न करण्यापेक्षा जाणून घेणार आहोत की बोलण्याच्या काय वेगवेगळ्या पद्धती आहे किंवा किती प्रकार आहे. तर यामध्ये विशेष काय आहे असं तुम्ही म्हणताल तर एक्झाम्पल देते. आता चॅटिंग वर्ड आहे इथं, चॅट करणे. तर शक्यतो आपण जनरली यूज करतो की एखादा मेसेज टाईप करतो, दुसऱ्याला सेंड करतो, मग तिकडून रिप्लाय येतो, मग आपण देखील रिप्लाय करतो, म्हणजे असं एक मेसेजिंग करणे, त्यालाच फक्त आपण चॅटिंग करणे म्हणतो. तर चॅटिंग म्हणजे तेवढंच नाही, तर चॅटिंग म्हणजे गप्पा मारणे देखील आहे, राईट. किंवा जर कोणी कोणासोबत ओरडून बोलत असेल किंवा आपण एखादी गोष्ट अगदी कुजबुजत अगदी बारीक आवाजात सांगतो, ते पण आपण बोलतोच ना, राईट. सो इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ वे ऑफ स्पीकिंग. ठीक आहे. तर असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत बोलण्याचे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हे आपण जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. लेट्स गेट स्टार्टेड. टुडेज आवर फर्स्ट वर्ड इज टॉक. पहिला शब्द आहे आजचा टॉक. टॉक हा इंग्लिशमध्ये बोलण्याचा अशा प्रकारे प्रकार आहे जो की इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि घेण्यासाठी देखील यूज केला जातो. ऑब्विसली बोलण्याचा प्रकार आहे, दोन किंवा अनेक लोकांमध्ये संवाद आहे, राईट. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण टॉक. टू स्पीक, टू गिव्ह इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वर्ड आहे व्हिस्पर. व्हिस्पर म्हणजे काय तर टू स्पीक व्हेरी सॉफ्टली इन होप्स दॅट नॉट मेनी पीपल हिअर. म्हणजे आपण ह्याला मराठीमध्ये म्हणू कुजबुजणे. अशा आवाजात बोलणे किंवा बोलण्याचा असा प्रकार आहे हा की तुम्ही अगदी सॉफ्टली बोललं पाहिजे की जेणेकरून जास्त लोकांनी ते ऐकलं नाही पाहिजे. असं केव्हा होतं बघा, स्कूलमध्ये असताना टीचर शिकवत असताना आपल्याला शेजारच्या फ्रेंड सोबत बोलायचं आहे किंवा मीटिंग चालू आहे, कलिग सोबत बोलायचं आहे, तेव्हा अगदी हळू आवाजामध्ये बोललं जातं, राईट. तर त्या बोलण्याच्या प्रकाराला मराठीत म्हणतो आपण कुजबुजणे आणि इंग्लिशमध्ये म्हणतो व्हिस्पर. नेक्स्ट वर्ड आहे व्हाईन. व्हाईन मीन्स व्हॉट टू कंप्लेन इन अ सॅड व्हॉइस. कंप्लेंट करताना कशामध्ये सॅड व्हॉइसमध्ये जो एक बोलण्याचा प्रकार आहे. फॉर एक्झाम्पल स्कूलमध्ये टीचरनी जर स्टुडंटला मारलं तर तो स्टुडंट घरी येऊन त्याच्या आई वडिलांना काय करणार, टीचरची कंप्लेंट करणार की आज टीचरने मारलं. कशी करणार, हसत करणार का नाही, तर कोणत्या टोनमध्ये, सॅड व्हॉइसमध्ये, राईट. टू कंप्लेन इन अ सॅड व्हॉइस म्हणजे हा पण एक संवाद साधण्याचा प्रकार आहे, बोलण्याचा प्रकार आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हाईन आणि मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकतात रडक्या आवाजात बोलणे. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रीम. स्क्रीम म्हणजे मराठीमध्ये आहे किंचाळणे. टू क्राय आउट व्हेरी लाऊडली ऑन अ हाय नोट म्हणजे अतिशय जोराने रडून बोलणे किंवा अतिशय जोराने किंचाळणे, रडत किंचाळणे. ऑन अ हाय नोट म्हणजे अतिशय जोराने, व्हेरी लाऊडली. ओके. तर त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये किंचाळणे, इंग्लिशमध्ये आहे वर्ड स्क्रीम. असं हे स्क्रीम केव्हा असते तर इन अँगर म्हणजे जर रागवलेली असली व्यक्ती, भीतीमध्ये असली किंवा पेनमध्ये असली तर त्यामध्ये जे किंचाळण्याचा प्रकार आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे स्क्रीम. नेक्स्ट वर्ड इज चॅट. आता हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं आहे चॅटिंग. सो आता इथे तुम्हाला रिअल डिफरन्स कळणार आहे की आपण आतापर्यंत काय चॅट म्हणजे काय समजत होतो आणि रिअल चॅट मीन्स व्हॉट. सो चॅट इज ऑल्सो वे ऑफ स्पीकिंग. कसं आहे स्पीकिंग हे तर हे फ्रेंडली किंवा इनफॉर्मल ज्या संभाषणात किंवा ज्या कन्व्हर्सेशन फ्रेंडली आहे किंवा इनफॉर्मल आहे, म्हणजे जे तुम्ही घरातल्यांसोबत, नातेवाईकांसोबत, फ्रेंड्ससोबत बोलू शकतात अगदी इनफॉर्मलपणे. म्हणजे काही जास्त परमिशन म्हणजे मे आय वगैरे असं यूज न करता किंवा जास्त फॉर्मल एटिकेट्स यूज न करता जे कन्व्हर्सेशन असतं म्हणजे त्यालाच आपण म्हणतो चॅट. आणि ह्यालाच मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता गप्पा गोष्टी. गप्पा गोष्टी कसं आपण निवांत फ्रेंडली करत असतो, इनफॉर्मल वेनी करत असतो, तर त्यालाच इंग्लिशमध्ये चॅट म्हणतात किंवा चॅटिंग म्हणतात. आणि सिक्स्थ वर्ड आहे शाउट. शाउट म्हणजे काय, रागवणे. तर आता शाउट, आता जे रागवलं जातं तर ते पण समोरच्यावर रागवले जातं, म्हणजे ह्याच्यामध्ये पण दोन किंवा अनेक व्यक्ती असतात, म्हणून हा पण एक वे ऑफ स्पीकिंग आहे, वे ऑफ कन्व्हर्सेशन आहे, राईट. शाउट म्हणजे रागवणे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मिनिंग दिला आहे टू स्पीक लाऊडली इन अँगर किंवा टू स्पीक इन अ लाऊड व्हॉइस ऑर इन अ हाय टोन
इन अँगर म्हणजे जोरात बोलणे किंवा जोरात ओरडणे. कशामध्ये? रागामध्ये. जसं की स्टुडंट वर्गामध्ये गोंधळ करत असले तर टीचर त्यांच्यावर ओरडणार, त्याला आपण म्हणतो टीचर इज शाउटिंग, राईट. नेक्स्ट वर्ड आहे स्पीक. आता स्पीक म्हणजे नॅचरली आपण वेज ऑफ स्पीकिंगच पाहत आहोत, तर म्हणजेच बोलणे, म्हणजेच काय? टॉक इन अ नॉर्मल व्हॉइस टोन. जसं आपण नॉर्मल व्हॉइस टोन मध्ये बोलतो, जसं की कुजबुजणे नाही किंवा रागाने बोलणे नाही, ओरडणे नाही, रडत बोलणे नाही, म्हणजे एक नॉर्मल टोन, त्याला म्हणतात स्पीकिंग, राईट. नेक्स्ट वर्ड आहे बार्क. आता बार्क हा जनरली डॉग्स साठी वर्ड यूज केला जातो. बार्क म्हणजे भुंकणे असं पण होतं, पण ह्युमन बीइंग मध्ये सुद्धा बार्क इज ऑल्सो अ काइंड ऑफ वे ऑफ स्पीकिंग. म्हणजेच काय? तर कसं आहे बार्क? तर टू से समथिंग क्विकली, म्हणजे एखादी गोष्ट एकदम फास्ट बोलणे, आणि इन अ लाऊड व्हॉइस म्हणजे काय? जोरात आवाजात बोलणे. फास्ट आणि जोरात आवाजात एखादी गोष्ट पटकन जर बोलली गेली तर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बार्क. आता ह्या वर्डचा यूज आपण जास्त करत नाही, कारण की एव्हरीवन नोज बार्क हा वर्ड शक्यतो डॉग साठी यूज केला जातो. कुत्र्याच्या भुंकण्याला पण आपण बार्किंग म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे मंबल. तर मंबल म्हणजे काय? तर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो बडबडणे. जसं की काही गोष्ट पटली नाही तर आपण जर समोरच्याला डायरेक्ट न बोलता, जसं की आपल्या आपल्यातच काहीतरी हळू आवाजात बोलतो, दुसऱ्यासोबत पण नाही बोलत, आपल्या आपल्यामध्येच हळू आवाजात. म्हणजे कोणी जर खूप बडया मारत असलं तर आपण आपल्याच कसं हळू आवाजात बोलणार की काय बडया मारणं चालू आहे काय माहिती, राईट. तर ह्याला झालं बडबडणे, म्हणजेच मंबल. तर स्पीक अनक्लिअरली सो अदर कांट हिअर यू वेल. म्हणजेच काय? असे जे बडबडणं आहे ते तुम्ही तुमच्यामध्येच बोलतात आहात, आणि कसं? अनक्लिअरली म्हणजे तुम्हालाच माहिती तुम्ही काय बोलता ते, पण समोरच्या किंवा शेजारच्या व्यक्तीला ते क्लिअर नसणार तुम्ही काय बोलता ते. आणि शिवाय की कांट हिअर यू वेल म्हणजे ते तुम्हाला नीट ऐकू शकत नाही. अशा प्रकारचा जो वे ऑफ स्पीकिंग आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात बडबडणे आणि इंग्लिशमध्येच म्हणतात मंबल. आय होप यू फाइंड दिस इंटरेस्टिंग. सो नेक्स्ट वर्ड इज, so friends, our 10th word is mutter. Mutter means English मधलं mutter, to speak in a low voice so that others can't hear you. म्हणजेच अतिशय कमी आवाजात बोलणे. कशा प्रकारे? जेणेकरून बाकीच्यांना ऐकायला पण जाणार नाही. म्हणजेच इट जस्ट सेम लाईक अ वर्ड मंबल. मंबलचा अर्थ काय घेतला होता आपण? जस्ट बडबडणे. आणि इथे मटर म्हणजे काय? पुटपुटणे. म्हणजे जवळपास सेमच आहे, पण तुम्हाला एक वेगवेगळे वर्ड्स मिळत आहे, व्होकॅब्युलरी मिळत आहे, ठीक आहे. तर मटर मीन्स सेम लाईक अ मंबल, म्हणजेच लो व्हॉइस टोन मध्ये बोलणे जेणेकरून बाकीचे ऐकू नाही शकत. तर आता मी इथे मुद्दामून मिनिंग्स लिहिलेले नाहीये मराठीमधून, जेणेकरून तुम्हाला हेच मराठीमध्ये मिनिंग ॲज अ तुम्हाला होमवर्क म्हणून देता येणार आहे. सो नेक्स्ट वर्ड आहे हिस. हिस मीन्स व्हॉट? टू से समथिंग इन अ लाऊड विस्पर इन अंडरमाइनिंग टोन. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर इथं विस्पर हा देखील वे ऑफ स्पीकिंग आलेला आहे. तर आता विस्पर म्हणजे काय? कुजबुजणे. तर आता जर इथं कुजबुजणे आहेच तर हिस वर्ड कशासाठी? तर हिस वर्ड हे इंडिकेट करतं की विस्पर तर आहे, कुजबुजणे तर आहे, पण केव्हा? इन अंडरमाइनिंग टोन, म्हणजे जेव्हा निंदात्मक आवाज आहे किंवा जेव्हा निंदात्मक बोलायचे, कोणाची निंदा करायची आहे, तेव्हा जे हळूच आवाजामध्ये बोललं जातं किंवा विस्पर केलं जातं, निंदेने कुजबुजणे तुम्ही म्हणू शकता, तर त्याला वर्ड आहे इंग्लिशमध्ये हिस. नेक्स्ट वर्ड आहे येल. येल मीन्स टू स्पीक व्हेरी लाऊडली ॲट अनदर पर्सन ऑर ग्रुप. म्हणजेच येल इज ऑल्सो अ सेम लाईक अ शाउट. शाउट आणि येल हे तुम्हाला 2 वर्ड्स मिळाले आहे व्होकॅब्युलरीमध्ये. तर म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीवर किंवा ग्रुपवर जोरात ओरडून बोलणे म्हणजे झालं येल. तर हे आपण 12 वर्ड्स पाहिले आहे, which all are the different types of ways of speaking. So friends, I hope की तुम्हाला या सगळ्या वर्ड्सचा मीनिंग कळायला असेल. एवढे सगळे वेज ऑफ स्पीकिंग आहेत, राईट. टॉक, विस्पर, व्हाईल, स्क्रीम, चॅट, शाउट, स्पीक, बार्क, मंबल, मटर, हिस, येल. ओके, तर हे वर्ड्स कधी कधी यूज केले जातात आणि आपण
हे वर्ड्स यूज न करता आपण जर बोललो तर त्या बोलण्याला कोणत्या टाईप म्हणतात, कोणत्या टाईपचं बोलणं म्हणतात हे नक्की तुम्हाला क्लिअर झालं असेल, राईट. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. ओके फ्रेंड्स, सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. हॅव फन, टेक केअर.